जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं काही तासांवर मतदान आहे. काय सांगाल इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं कोण मत दिलं आहे? मी मनोज मधुकर दिवसे हां. गेली 30 वर्ष गणेश नगरला राहतोय. पण आता जवळजवळ मी रसिकदारांच्या संपर्कात 10 वर्ष झालं आहे. बरं. त्यांनी ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद अनुसंधानं भरपूर कामं केलेली आहेत. रस्ते असू दे, गटर असू दे, बाकीचे शैक्षणिक कामं वगैरे आमच्या इथं भरपूर निधी आणून भरपूर लोकांना कामं वगैरे केलेली आहेत. बऱ्यापैकी गणेश नगरला ज्यावेळी जिल्हा परिषदला पहिल्याच निवडून आल्या त्यातला 99% रोड वगैरे आणि गटर वगैरे त्यांनी पहिल्या स्टार्टला आलेल्या पूर्ण करून दिले. त्याच्यानंतर ना आता आमच्या इथं पुन्हा सरपंचपदी ज्यावेळी विराजमान झाल्या त्यावेळी राहिलेली जी कामं होती ती पण पूर्ण करून दिलेली आहेत. ताई म्हणजे अक्षरशः ताईच्या पलीकडे त्यांनी काम केलेलं आहे. आणि जी विरोधक आहेत ती बोलतात की बाबा आम्ही पाईपलाईनचं काम केलं किंवा स्ट्रीट लाईटचं काम केलं. ते काही तिने स्वतःहून काही केलेलं नाही. लोकांच्यानं बाबा 1700 रुपये घरटी घेऊन 2000-1200 रुपये घेऊन म्हणजे लोकांचे थोडक्यात म्हणजे गळचिपी करूनच ते काम करून घेतलेलं आहे. निधी एकाच्या नावानं आणून आपण काम केलं असं भासवून थोडक्यात गुंडगिरीच्या प्रवृत्तीनं आमच्या इथं गणेशनगरला काम केलेलं आहे. मी 30 वर्ष ते 32 वर्ष तिथं रहिवासी आहे. पण जे लोकांची पिळवणूक करतात किंवा काय, मी असं थेट लोकांना आव्हान करतो की मी म्हणजे आता विरोधकांकडून पिळवणूक होत आहे तुम्हाला? हो, पिळवणूक होते. आता मी गेली 3 दिवस झालं नागदेवडी तिथं फिरलो तर बाहेरची लोकं म्हणली, "बाबा मनोज दिवशी तुम्ही काय फिरू नका. इफेक्ट होतोय." तर बाकीच्यांच्यावर इफेक्ट होतोय आणि फिरू नका. त्याच्यानंतर अनेक भागात गेलो तर माझ्यावर वॉच ठेवून 2-3 पोरं होती. कुठल्या भागात फिरतोय, काय होते दिवस एवढे का खोपायला लागले? का खोपायला लागलेत म्हणजे कसं आहे, मी मनोज दिवशी स्वतः राजू दिवशीचा चुलत भाऊ आहे. बरं. तरी पण तुम्ही हा निर्णय घेता? हो, निर्णय एवढा म्हणजे धाडसी निर्णय? धाडसी निर्णय म्हणजे का, की तिची गावात सत्ता असून तिनं कॉलनीत कुठलंही काम केलेलं नाही. दुसरी गोष्ट ते कुठल्याच पार्टीचं नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसं, गावात आमच्या महालक्ष्मी दूध डेअरी संस्था आहे, त्या डेअरीचे आमचे पप्पा डायरेक्टर चेअरमन होते. त्यानं ही पार्टी बदलून आमच्या पप्पांना तिथं पद सोडावं लागलं. बरं. ती पार्टी सोडली, दुसऱ्या पार्टीत गेला. तिथून तो ग्रामपंचायतला आम्ही त्याला सांगितलं होतं की बाबा अमुक ह्या मतदारांना पैसे द्यायला लागतात, तरी तिने पैसे दिले नाहीत आणि 110 मतांनी तो पडला. बरं. त्याच्यानंतरनं राजकारणात शिरला. त्याच्यानंतर कुठल्याच पार्टीत म्हणजे आता आमच्या गावात विठ्ठल दूध संस्था आहे, नागनाथ दूध संस्था आहे, महालक्ष्मी दूध कुठलं गाव तुमचं? नागदेवाडी. नागदेवाडी. मी मूळचा नागदेवडीचा रहिवासी असून 32 वर्ष झाले, आता 30 वर्ष झाले गणेशनगरला राहतोय. बरं. त्यांच्यानंतर ह्यानं काय केलं, प्रत्येक पार्टीतला एक सदस्य काढून आपली पार्टी 4थी गावात निर्माण केली. आता तुम्ही कुठल्याही पंचक्रोशीत विचारलं तर प्रत्येकजण आम्ही गेलो की अरे तुमच्या गावात 4 पार्ट्या आहे, अशी सरळ लोक म्हणतात. म्हणजे म्हणजे नाचक्की आमच्या झाली. नाचक्की झाल्या. पण मला काय नागदेवडीच्या तरुण पिढीला काय सांगायचं आहे, हे तुम्ही जरा लोकांनी डोक्यात घ्यावं, विचार करावा की बाबा ती भूल थापांना न बळी म्हणजे हे पडता सगळं थांबलं पाहिजे वाटतं. थांबलं पाहिजे. माझी यथोचित्त आमच्या नागदेवडीकरांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही यावर जरा आतवर जाऊन विचार करा. त्यानं भावकी ठेवली नाही किंवा कुठली संस्था सोडली नाही. प्रत्येक संस्थेत इलेक्शन लावलेत. परवा म्हटलं तर सोसायटीत इलेक्शन लावली, डेअरीत इलेक्शन लावली, प्रत्येक घटकात ते शिरून इलेक्शन लावलेलं आहे. त्यामुळं गावात आता हे थांबवायचं कसं? थांबवायचं कसं म्हणजे गावातली जी तरुण पिढी आहे, आता जी आमच्या वडिलांच्या वयाची आहेत त्यांना ही पसंत नाही आहे. मी जवळजवळ 3-4 दिवस त्या लोकांच्या गाठीबिठी घेतल्या, भेटलो. ते प्रत्येकजण काय म्हणतात, आम्हाला पसंत नाही आहे. पण तरुण पिढी काय ऐकून झाल्या, त्यांना वेगळी दिशा दाखवून ते आपल्या मागं पळायला लागलाय की बाबा मी हे काम केले, ते काम केले. या झेडपीला हे सगळं थांबवलं वाटतंय का? नाही, माझं तरी मत आहे लोकांनी थांबवायला पाहिजे. जे वहिनींचं कार्य आहे ते पुढे नेलं पाहिजे. त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की वहिनींच्या मार्फत जिल्हा परिषद निवडून आलेल्या आमच्या इथं बालिंग आणि नागदेवडीच्या हद्दीतनं रोडचं काम केलेलं. हेनं स्वतःच्या ताब्यात ग्रामपंचायत जी सदस्य आहेत त्यांना सांगून परवानगीच दिली नव्हती रोडला. तुम्ही माझ्याजवळ चला, मी तुम्हाला उद्या नसेल तर आत्ता मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवू शकतोय. तिथं विकास कामाला खोडा काढ. विकास कामांना खोडा घातला आहे, प्रत्येक गोष्टीला खोडा घातलेला आहे. पाण्याच्या बाबतीत असू दे किंवा कचऱ्याचं. आता ते म्हणतात आम्ही परवा तिने बाईट दिली तुम्ही ती. जो विरोध करताय ते विकास कामांच्या साठीचा विरोध आहे का भाऊबंदकीतनं विरोध? नाही, भाऊबंदकी आमची वेगळी बाजूला आहे. भाऊबंदकीचा जर का विषय काढला तर दिवस पुरणार नाही. बरं. तो फेस टू फेस मी बोलायला तयार आहे कुठेही येऊन. म्हणजे भाऊबंदकीचा विकास विषय- व्हायलासाठी हे विकासासाठी आता तो म्हणतोय की नाही प्लॅस्टिकचं हे केलं ते केलं, परवा ते गावातील तरुण मुलं घेऊन गेला, ते कोणी पेटवलं हे केलं. तुम्हाला जर का एवढंच प्लॅस्टिकचं निर्वसन करायचं आहे की नाही, तुम्ही कॉलनी स्वतःची बसवल्या, त्याचं तुम्ही पंचकृषीत विचारून घ्या. दत्तात्रय कृष्णात दिवशी हे आमच्या आज्जा, त्यानं स्वतःच्या कॉलनीला आईचं नाव दिलंय, आज्जांचं नाव दिलेलं नाही. हितनं दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की स्वतःची कॉलनी बसून तिथला कचरा उठाव करायसाठी लोकांना फोन करायला लागतोय ग्रामपंचायतला की कचऱ्याची गाडी येत नाही. तर ह्या का सांगतोय, नाही आज येणार आहे, ड्रायव्हर नाही जाग्यावर, असं झालंय तसं झालं. आणि उचलायचं आणि लोक काय करतात, रोडला कचरा टाकतात. कचरा रोडला टाकल्यामुळे परत ते दुर्गंधी येऊन परत खाली टाकतात. मग तिथले ग्रामपंचायत करतात, उठाव करतात. तरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माननीय रसिकाताई आपल्या आणि अमरसाहेब
तसंच त्यांचे मोठे बंधू उत्तम पाटील साहेब कॅप्टन साहेब यांच्यामार्फत दरवेळी पाण्याच्या टाक्यांनी जो आश्रमचा रोड आहे तिथला कचरा हा नेत नाहीत म्हणून तिथं जर लोक टाकतात ना कॉलनीतली ते आणून ही विल्हेवाट लावतात. ही दुर्भाग्याची बाब आहे. तसं गोष्ट बघितली तर तरी ह्या निवडणुकीला हे सगळं थांबल वाटतंय का? रसिका पाटील जे आहेत त्या निवडून येतील वाटतं. आता जे आपला म्हसोबा मंदिरच्या मागं झोन प्रकल्प करून एक कचऱ्याच्या उठावासाठी तिने मोठा उपक्रम केलेला आहे तिथं. मी हां. स्वतः जाऊन बघितलेला आहे काय केलंय काय नाही. बाबा थोडं खोल करून तिथं पूर्ण कचऱ्याचं निवारण करावं, मोकाट कुत्र्यांना काही त्रास होऊ नये किंवा बाकीच्या लोकांना त्रास होऊ नये असं पाऊल उचलून त्यांनी काम पुढं केलेलं आहे. पण जी आमची गाववाले म्हणतात ना हे असं आहे तसं आहे. आता निवडणूक लागल्या जिल्हा परिषदेची, हम्म. एकंदरीत निकालावर बोलायचं झालं तर कोण निवडून येईल? आता तसं बघितलं तर आम्हाला आमच्या ताईच येणं भाग आहे. भागाचा विकास करणं असलं तुम्हाला वाटतंय पण हो. भागातनं तसं आहे का? प्रतिसाद आहे का त्यांना? हो आहे. वातावरण आहे तसं? 1,00,000% वातावरण आहे. फक्त तुम्ही या मतदारसंघात फिरलाय? हो भरपूर मी फिरलेलो आहे. मग त्यांना पॉझिटिव्ह वातावरण आहे. पॉझिटिव्हली आहे. निकाल काय असणार? 1,00,000% ताई निवडून येणार फायनल. फायनल. धन्यवाद. हो नमस्कार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.